Welcome back, students. Today we are going to start chapter number 6. It is a manual part programming. What is a manual part programming? How it is implemented in automation? How it is coded in CNC machine or NC machine? And how we can improve the manual part programming so that the production rate can be increased. So this is a way to increase the production rate and to simplify the manufacturing process. This is a way to increase production rate and we have to simplify the manufacturing process. So in this chapter, especially we are going to see word address format WAF, then machining formulas, then tool length and cutter radius compensation. हा सुद्धा पॉइंट फार महत्वाचा आहे मॅन्युअल पार्ट प्रोग्रामिंग मध्ये. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मशीनवर काम करताल त्यावेळेस तुम्हाला याचं महत्व लक्षात येईल. Canned cycle for lathe, milling, and drilling machines. Then subroutine, do loop, and macros. These are the different methods of programming, manual part programming. So these are the possible content we are going to learn in this chapter. Then, what is part program and how to write it? पार्ट प्रोग्राम कसा असतो आणि तो कसा लिहायचा याचं पण आपण काही मेथड्स याच्यामध्ये शिकणार आहोत. So let us see first of all word address format. What does it mean and how it is useful in manual part programming. So before going ahead, let us know what is the part program. Part program काय असतो हे आपल्याला समजलं पाहिजे. Part program is a set of instructions which instruct the machine tool about the processing steps to be performed for the for the manufacturing of a part. In simple language, I will call it as a set of letters, numbers, and symbols. Set of letters or numbers and symbol which instruct the machine tool about processing steps to be performed for a manufacturing of the part. हे थोडक्यात काय आहे की पार्ट प्रोग्राम म्हणजे एक इन्स्ट्रक्शनचा सेट आहे आणि त्या इन्स्ट्रक्शन ज्या असतात त्या आपण मशीन कंट्रोल युनिटला प्रोव्हाइड करत असतो आणि मग त्याच्यामधून आपल्याला काही मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स जे आहेत ते पाहायला मिळतात. वी कॅन सी दी सिम्प्लिफाईड मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स आणि तेच मग इथं सांगितलेलं आहे की पार्ट प्रोग्राम म्हणजे काय असतं. मग आता हा पार्ट प्रोग्राम जेव्हा आपण लिहित असतो की नाही, व्हेन वी राईट दिस पार्ट प्रोग्राम, हा पार्ट प्रोग्राम लिहित असताना आपण एक फॉर्मॅटचा वापर करतो. त्या फॉर्मॅटला WAF असं म्हटलं गेलेलं आहे. It is called as a word address format. Format used to write a part program is called as a word address format. लक्षात येतं ना मी काय सांगितलं ते WAF म्हणजे काय? Format used to write a part program is called as a word address format. लक्षात येतंय ना WAF म्हणजे काय? कारण की काय हा क्वेश्चन बऱ्याच वेळा आपल्या MCQ मध्ये विचारला जातो, व्हॉट इज अ वर्ड ऍड्रेस फॉर्मॅट. त्यामुळे तुम्हाला हे माहित असणं अपेक्षित आहे. सो लेट अस सी अहेड व्हॉट आर दी व्हेरियस ऍडव्हान्टेजेस ऑफ धिस वर्ड ऍड्रेस फॉर्मॅट. पहिल्यांदा मी वाचून दाखवतो पहिला ऍडव्हान्टेज काय आहे. द सिक्वेन्स इज नॉट नेसेसरी सिन्स ऑल इन्फॉर्मेशन is labeled by an alphabet. Sequence is not necessary since all information is labeled by an alphabet.
आता पार्ट प्रोग्राम मध्ये काय होतं की आपण अल्फाबेट यूज करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल जी कोड मध्ये जी यूज करतो आपण, एम कोड मध्ये एम हा अल्फाबेट यूज करतो, किंवा ज्या पार्ट प्रोग्राम मध्ये लाईन्स असतात त्या लाईन्सला आपण ब्लॉक म्हणतो, आणि त्या N1 N2 N3 अशा लाईन्स ज्या आहेत, सिक्वेन्स जे आहेत ते दिले जातात N1 N2 N3 N4. त्याच्यामुळे काय होतं की आपले जे पार्ट प्रोग्रामचे जे अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटमध्येच बरीचशी इन्फॉर्मेशन स्टोअर होते, कारण की आपण फॉर एक्झाम्पल G02 लिहिलं किंवा G03 लिहिलं तर क्लॉकवाईज इंटरपोलेशन, अँटी क्लॉकवाईज इंटरपोलेशन असे त्याच्यामधून मिनिंग इंटरप्रेट होतात. सो देअर फोर वी डू नॉट गिव्ह दॅट मच इम्पॉर्टन्स टू द सिक्वेन्स. WAF म्हणजे वर्ड ऍड्रेस फॉर्मॅटमध्ये याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. हा, पण आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशनचा जो सिक्वेन्स आहे ना, तो सिक्वेन्स आपण केअरफुली लक्षात घेणं गरजेचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशनचा सिक्वेन्स. तर लेट अस सी अहेड. रिपिटेशन इज नॉट नेसेसरी. कंट्रोलर टेक्स द इन्फॉर्मेशन फ्रॉम द प्रिव्हियस ब्लॉक. फॉर एक्झाम्पल बरं का, आता आपण थोडंसं चर्चा करूया. सिक्वेन्स इज नॉट नेसेसरी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपला रोल नंबर 12 आहे धीरज. आता या धीरजनी काय केलं की त्यांनी M03 हा कोड टाईप केला. आपण कोड पण शिकणार आहोत बरं का. असं लगेच समजू नका की सरांनी डायरेक्ट कोडच सांगायला सुरू केले आणि आम्हाला काही माहितीच नाही. कोड सांगणार आहे मी पुढं, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. M03 हा कोड जो आहे हा स्पिंडल स्टार्ट करण्यासाठी आपण वापरतो. मग आता धीरजनी काय केलं, M03 जो कोड आहे तो सुरुवातीलाच त्यांनी प्रोग्राम मध्ये टाईप केला. ही हॅज टाईप दिस कोड अँड अलॉंग विथ दॅट कोड ही हॅज डिफाईन द स्पिंडल स्पीड. हे त्यांनी काय केलं, त्या स्पिंडलचा स्पीड पण तिथं डिफाईन केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये होतं काय की जेव्हा पुढं तो एखादं मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन करेल त्यावेळेस त्याला परत एकदा स्पिंडल स्पीड डिफाईन करायची गरज नाही. हो, लक्षात आलं का? त्यांनी पार्ट प्रोग्रामच्या सुरुवातीला स्पिंडल स्पीड डिफाईन केलेला आहे. स्पिंडल स्पीड डिफाईन्ड ऍट द स्टार्ट ऑफ पार्ट प्रोग्राम इटसेल्फ. आता त्यांनी काय केलेलं आहे की शेवटची जी 9वी लाईन आहे किंवा 10वी लाईन आहे त्या पार्ट प्रोग्राम मध्ये, तिथं जर त्याला काही छोटंसं ऑपरेशन जरी करायचं असेल तर तिथं त्यांनी परत स्पिंडल स्पीड डिफाईन करायची गरज नाहीये, किंवा तिथं त्यांनी परत M03 कोड वापरण्याची गरज तिथं आपल्याला पडत नाहीये. लक्षात आलं का? सो ऍडव्हान्टेज इज दॅट रिपिटेशन इज नॉट नेसेसरी इन पार्ट प्रोग्राम. पार्ट प्रोग्राम मध्ये रिपिटेशनची गरज नसते, कारण काय करतो कंट्रोलर, काय करतो, तुम्ही प्रिव्हियस लाईन मध्ये ज्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याच तो काय करत असतो, फॉलो करत असतो. सो हिअर वी फाइंड दॅट कंट्रोलर इज टेकिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम प्रिव्हियस लाईन. प्रिव्हियस ब्लॉक मधून तो कंट्रोलर काय करतो, इन्फॉर्मेशन घेत असतो. हे लक्षात घ्या तुम्ही. इट इलिमिनेट्स द चान्स ऑफ एनी एरर अँड ऑल्सो शॉर्टन दी प्रोग्राम लेंथ टू ए लार्ज एक्सटेंट. पुन्हा एकदा मी ती लाईन वाचून दाखवतो, थोडं लक्षात घ्या. रिपिटेशन इज नॉट नेसेसरी, ती पण झालं, आणि कंट्रोलर टेक्स द इन्फॉर्मेशन फ्रॉम प्रिव्हियस ब्लॉक. त्याच्यानंतर पुढचा ऍडव्हान्टेज काय, पुन्हा एकदा वाचून दाखवतो मी. इट इलिमिनेट्स द चान्स ऑफ एनी एरर अँड ऑल्सो शॉर्टन दी प्रोग्राम लेंथ टू ए लार्ज एक्सटेंट. हे काय होतं इथं, प्रोग्रामची जी लेंथ आहे ती आपण कमी करू शकतो. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, कॅन्ड सायकल वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल बरं का, आता की सुदर्शनला वाटत असेल की सर आपण 1 mm चा डेप्थ ऑफ कट घ्यायचा आहे, त्याच्यासाठी आपण आता काय करूया, इथं G01 कोड वापरू किंवा G74 असे कोड वापरू आणि 1 mm चा कट घेऊ. परत एकदा आपण G01 चा किंवा G02 चा कोड वापरू आणि परत काही कट घेऊया. आपण परत एकदा कोड वापरू, परत एकदा 1 mm चा कट घेऊ. म्हणजे तुम्हाला जर 5 mm चा कट घ्यायचा असेल तर तुम्ही 5 वेळा तो कोड लिहिणार का? नॉट नेसेसरी. तसं करण्याची गरज नाही आहे. लक्षात आलं का? इट इज नॉट नेसेसरी अट ऑल टू रिपीट द कोड्स फॉर द सेम ऑपरेशन. मग त्याच्यासाठीच आपण काय करतो, कॅन्ड सायकल ही कॉन्सेप्ट जी आहे ती आपण इम्प्लिमेंट करत असतो. सो वी इम्प्लिमेंट
canned cycle concept in part programming. So therefore we can shorten the length of a part program. आपण पार्ट प्रोग्रामची लेंथ जी आहे ती शॉर्टेन करू शकतो, लक्षात घ्या. Then next advantage is that thus it saves a lot of valuable time in preparing, editing and debugging the program. ठीक आहे, पार्ट प्रोग्राम प्रत्येक वेळी तुम्ही जर कोडिंग करत असाल तर काय होतं, थोडासा वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो. तिथं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे बरेचसे पार्ट प्रोग्राम आपल्या मेमरीमध्ये सेव्ह केलेले असतात. मग ते सेव्ह केलेले जे पार्ट प्रोग्राम आहेत की नाही, ते पार्ट प्रोग्राम तुम्ही रिकॉल करा, त्याच्यामध्ये थोडंफार एडिट करा आणि तोच पार्ट प्रोग्राम पुन्हा एक्झिक्यूट करा. सो इट इंडिकेट्स दी हाऊ टू सेव्ह अ व्हॅल्युएबल टाइम इन प्रिपेरिंग, एडिटिंग अँड डिबगिंग द सिस्टम. You have to save the time for simply execution of the part program. एक्झिक्यूट करायचा जो टाइम आहे तो आपल्याला वाचवायचा आहे, त्यामुळे आपण काय करतो, वर्ड ऍड्रेस फॉर्मॅट यूज करतो. Now let us discuss about this window of common format for block. थोडेसे मी झूम करतो विंडो, हे तुम्हाला ते दिसून येईल. Sequence, preparatory function, dimension words, feed rate, spindle function, tool function, and miscellaneous function. So these 7 parameters, or we can say formats, are used in word address format. याच्या 7 गोष्टी आहेत, ह्या वर्ड ऍड्रेस फॉर्मॅट मध्ये आल्याच पाहिजेत. कुठलाही पार्ट प्रोग्राम तुम्ही लिहा, ह्या 7 गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजेत. पहिल्यापासून मी सांगतो, नंतर वन बाय वन आपण थोडं डिस्कस करूया त्याच्यावर. तर पहिलं काय, सिक्वेन्स. सिक्वेन्स मीन्स व्हॉट, पार्ट प्रोग्राम जो आहे तुमचा, तो पार्ट प्रोग्राम ची लाईन कितवी नंबरची आहे, लाईन नंबर ऑफ अ पार्ट प्रोग्राम. देन प्रिपरेटरी फंक्शन. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? Am I audible to you, तेजस पाटील? ओके, थँक्यू. काय होतं, मला इथे कॉल आला की नाही, कदाचित मला वाटतं की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, आणि मी ते मोबाईलवर साऊंड कनेक्ट केलेला आहे, त्यामुळे म्हणतो. ठीक आहे, सिक्वेन्स म्हणजे काय आहे की पार्ट प्रोग्रामची लाईन नंबर किती आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए ब्लॉक. आर यू गेटिंग? इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए ब्लॉक. ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 3 अँड सो ऑन. प्रत्येक लाईनला आपण ब्लॉक असं म्हणणार आहे. सागर शेळके, रोल नंबर 55. रोल नंबर 55. रोल नंबर 55 आहेत का? अरे आहे का नाहीये? ठीक आहे, मग आपण ऍबसेंट लिहू दे का मग मी? असं करू नका बाळांनो, हे फार महत्वाचं आहे. मी ह्या गोष्टी का रिपीट करून सांगतो तुम्हाला, एक लक्षात घ्या, कारण मी ह्याच्यावर भरपूर वेळ देणार आहे. हा जो आपला लास्ट चॅप्टर आहे सिलेबस मधला, पण मी ह्याच्यावर खूप वेळ देणार आहे. कारण की एक लक्षात घ्या, पुढचं जे वर्ल्ड आहे आपल्या टेक्नॉलॉजी मधलं, ते ऑटोमेशन वर आहे भरपूर. आणि मेकॅनिकल ब्रांच मध्ये ऑटोमेशन हा जो पार्ट आहे, हाच पुढचा ऍडव्हान्स असणार आहे आणि बदलत्या काळाची गरज असणार आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी सीएनसी प्रोग्रामिंग किंवा पार्ट प्रोग्रामिंग जेव्हा तुम्ही शिकता, त्यावेळेस बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी याच्यावर जास्त वेळ देणार आहे. कृपया या सगळ्यांनी लक्ष द्या बरं का. सागरच्या वगैरे कोणीतरी मेसेज टाका आणि त्याला म्हणावं नुसतं ऐक, उगाच ऑनलाईन राहून स्वतःची डेटा खराब करू नको म्हणावं, नाहीतर ऑफलाईन घ्या तरी चालेल. पुन्हा एकदा सांगतो मी, सिक्वेन्स दॅट इज इंडिकेटेड बाय एन लेटर, N50. इथं बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये मी दाखवतो.
तुम्हाला पीडीएफ मध्ये. सो दिस इज N50 इंडिकेट्स व्हॉट, लाईन नंबर 50. So N shows the block number or line number. तर आपण पार्ट प्रोग्राम मध्ये लाईनला आपण ब्लॉकच कॉल करणार आहोत. वी आर गोइंग टू कॉल each line as a block in part programming. त्याच्यानंतर प्रिपरेटरी फंक्शन्स. सो व्हॉट आर दी प्रिपरेटरी फंक्शन्स ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. व्हॉट आर दी प्रिपरेटरी फंक्शन्स. सो प्रिपरेटरी फंक्शन म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो मी बरं का. Functions which are directly used in manufacturing operations. थोडक्यात तुम्हाला सांगू का मी की ज्या फंक्शन्स तुम्हाला डायरेक्ट टूलशी कनेक्टेड असतात, टूल मुवमेंटशी कनेक्टेड असतात. तर तुमच्या मशीन मध्ये एखादं टूल तुम्हाला मूव्ह करायचं आहे, त्याचं कटिंग ऑपरेशन करायचं आहे बाय युजिंग द टूल, तर त्या ठिकाणी तुम्ही जे फंक्शन्स वापरता की नाही त्याला थोडक्यात तुम्ही प्रिपरेटरी फंक्शन्स असं समजून घ्या. बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी की G01 जर तुम्ही यूज केलं तर ते फंक्शन तुम्ही कटिंग ऑपरेशन म्हणून यूज करू शकता. यू कॅन यूज दॅट ॲज अ कटिंग ऑपरेशन. तुम्ही त्याला कटिंग ऑपरेशनचा कोड म्हणू शकता. G00 जर यूज केला तर तो रॅपिड टूल मुवमेंट म्हणून म्हणू शकतो. त्या कोडची लिस्ट आपण नंतर बघणार आहे, फक्त मी शिकता शिकता आपल्याला थोडं सांगत आहे. त्याच्यानंतर डायमेन्शन वर्ड्स. आता याच्यामध्ये डायमेन्शन वर्ड जे आहेत X 1.40, Y 2.25. त्याच्यानंतर फीड रेट जो आहे तो F10 आहे. स्पिंडल फंक्शन जे आहे ते S1500 आहे. त्याच्यानंतर टूल फंक्शन जे आहे ते T01 आहे आणि मिससेलेनियस फंक्शन म्हणजे M03. आता याच्यामध्ये डायमेन्शन वर्ड म्हणजे काय आहे. सपोज यू वॉन्ट टू मूव्ह अ टूल बाय अ पर्टिक्युलर अमाउंट और पर्टिक्युलर डिस्टन्स. तुम्हाला एक्स डायरेक्शन मध्ये टूल 1.4 सेंटीमीटरनी मूव्ह करायचं आहे. सपोज तुम्हाला टूल वाय डायरेक्शन मध्ये 2.25 सेंटीमीटरनी मूव्ह करायचं आहे, तर तुम्ही तिथं असे एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट देऊ शकता. इन केस यू वॉन्ट टू मूव्ह द टूल इन झेड डायरेक्शन, मला झेड डायरेक्शन मध्ये टूल मूव्ह करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या झेडच्या समोर तुम्ही त्याचे कोऑर्डिनेट देणं अपेक्षित आहे. सपोज यू वॉन्ट टू मूव्ह द टूल बाय 40 सेंटीमीटर इन झेड डायरेक्शन, तर तुम्हाला त्या ठिकाणी Z40 असं डायरेक्टली तिथे लिहिणं अपेक्षित असतं. Are you getting? So in front of the coordinate you write its value. म्हणजे x कोऑर्डिनेट समोर x ची मुवमेंट लिहिणं पाहिजे, y कोऑर्डिनेट समोर y ची मुवमेंट आणि z च्या पुढे z ची मुवमेंट पाहिजे. आणि जर तिथं मुवमेंट नसेल तर तुम्ही तिथं 0 लिहा. Are you getting? You may write there 0. There is no movement in z direction. You can write z or dash 0. स्पेस देऊन थोडं 0 लिहायचं तिथं. त्याच्यानंतर फीड रेट. हा, ऑब्वियसली यू नीड फीड रेट व्हॅल्यू ऍट द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस तुम्हाला फीड रेट लागत असतो, बरोबर आहे का. चैतन्य महाजन ते चैतन्य चैतन्य युवराज आहेत का युवराज. यस सर. हा, लक्ष ठेवा बघा, फक्त मी कॉल करतो मधूनच कोणाला तरी. फीड रेट म्हणजे काय आपल्याला माहित आहे, पण त्या फीड रेटची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला एफ हे लेटर तिथं लिहून त्याच्या पुढे टाईप करायचे आहे. सो वी हॅव टू टाईप द व्हॅल्यू ऑफ फीड रेट इन फ्रंट ऑफ एफ सिम्बॉल, सॉरी एफ लेटर. ते एफ जे लेटर आहे त्याच्या समोर आपल्याला त्याची व्हॅल्यू जी आहे ती लिहायची आहे. देन स्पिंडल फंक्शन. व्हॉट इज द स्पिंडल फंक्शन? स्पिंडल फंक्शन्स शोज द स्पीड व्हॅल्यू, रोटेशनल स्पीड व्हॅल्यू, आणि ती आपल्याला एस ह्या लेटरच्या समोर लिहायची आहे. सपोज तुमचं जे स्पिंडल आहे ते तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन मध्ये 1500 RPM नी रोटेट करायचं आहे. सो यू मे राईट एस 1500.
सपोज द स्पीड ऑफ द स्पिंडल इज 200, तुम्हाला तिथे एस च्या समोर S200 असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर टूल फंक्शन जे आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला टूल नंबर 1 घ्यायचा आहे, टूल नंबर 2 घ्यायचा आहे, टूल नंबर 3 घ्यायचा आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या टूलचा नंबर तिथं द्यायचा आहे. सो यू मे राईट T03 इफ यू वॉन्ट टू इन्सर्ट टूल नंबर 3 फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन. Suppose you want to use tool number 6, so you should write there T06. Are you getting? And the last is the miscellaneous function. Miscellaneous function means what? These functions are used for manufacturing operations. हे जे functions आहेत की नाही, हे manufacturing operations साठी यूज केले जातात. Such functions are used for manufacturing operations. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्पिंडल स्टॉप करायचं आहे, सॉरी मला माझ्याकडून थोडी सांगण्यात चूक झाली. मिसेलिनियस फंक्शन्स आर युज्ड फॉर मशीन ऑपरेशन. बरं का, माझ्याकडून थोडी सांगण्यात चूक झाली. इथं मॅसेज समोर आला की नाही मोबाईलवर, थोडस मला लिंक तुटली माझी. पुन्हा एकदा सांगतो मी की मिसेलिनियस फंक्शन जे आहेत हे मशीन ऑपरेशन साठी यूज होतात. मिसेलिनियस फंक्शन्स आर युज्ड फॉर मशीन ऑपरेशन, टूल ऑपरेशन साठी नाही. आलं का लक्षात? रणजित सिंह आहेत का रोल नंबर 33? रोल नंबर 14 आहेत का? यस सर. रोल नंबर 14 मिसेलिनियस फंक्शन हे कशासाठी वापरतो आपण? मशीन ऑपरेशन, मशीन साठी. एम कोड थोडक्यात. हा. कोण सांगतोय टाईप कोड? एम कोड्स आपण कोणत्या ऑपरेशन साठी वापरतो? टूल ऑपरेशन साठी वापरतो का मशीन ऑपरेशन साठी वापरतो? कुणीतरी टाईप करून सांगा आन्सर. करेक्ट, मशीन ऑपरेशन साठी आपण एम कोड्स वापरतो. लक्षात घ्या बरं का. मग मशीन ऑपरेशन मध्ये काय असतं माहिती आहे का? एक तर आपण कूलंट आपल्याला गरजेचं असतं. मशीन मध्ये आपण कूलंट यूज करतो. कूलंट ऑन करणे, कूलंट ऑफ करणे, त्याच्यानंतर स्पिंडल चालू करणे, स्पिंडल स्टॉप करणे, हे मशीनचे ऑपरेशन्स आहेत. किंवा प्रोग्राम रिवाइंड करणे, हे सुद्धा मशीनचेच ऑपरेशन्स येतात. तर त्याच्यामध्ये टूल चेंज हे एक ऑपरेशन असतं. टूल चेंज M06 तो कोड आहे, तो पण मी आपण डिस्कस करूया पुढे. तर हे काय आहे? मशीनचे ऑपरेशन्स आहेत. अँड मिसेलिनियस कोड्स आर युज्ड फॉर दॅट पर्पज ओनली. लक्षात आलं का? मिसेलिनियस कोड्स आर युज्ड फॉर दॅट पर्पज ओनली. नेक्स्ट, तर हा वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट तुम्ही मला वाटतं 2 पाठच करून टाका, कारण की हा आपल्याला पुढं प्रोग्राम लिहिण्यासाठी वापरायचा आहे. जे मी तुम्हाला आता सांगितलं तेच इथं स्लाइडवर आलेलं आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊया. हा, कॉमन जी कोड ते आपण आता बघणार आहोत. What are the common G codes which are used in part programming? पहिल्यांदा एक लक्षात घ्या, जी कोड्स जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन साठी असतात आणि एम कोड्स जे आहेत ते आपण मशीन ऑपरेशन साठी यूज करतो. वी यूज दी एम कोड्स फॉर मशीन ऑपरेशन. आता याच्यामध्ये जी कोड्स काही कॉमन आहेत ते थोडं लक्षात घ्या तुम्ही. आता ह्याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला पुढे जाण्यासाठी सांगतो बरं का. थोडाफार कंट्रोलर जरी बदलला की नाही तर एखाद दुसरा कोड जो आहे की नाही त्याचा सिम्बॉल चेंज होऊ शकतो. इट्स अ सिम्बॉल कॅन बी चेंज. ठीक आहे. सो G17 दॅट इज XY प्लेन कोड. म्हणजे तुम्हाला आता
XY प्लेन मध्ये टूल तुम्हाला मूव्ह करायचा आहे, सो यू शुड यूज द G17 कोड, G18 XZ प्लेन आणि G19 YZ प्लेन. तर तुम्हाला टूल मुवमेंट जी आहे की नाही ती कोणत्या प्लेन मध्ये घ्यायची आहे त्याच्यासाठी सुद्धा कोड्स आहेत, XZ आणि YZ. G17, G18 आणि G19 हे 3 कोड तुम्हाला यूज करायचे आहे. G20 इंच मोड म्हणजे तुम्ही जे पार्ट प्रोग्रामिंग मध्ये डायमेन्शन्स यूज करणार आहे त्या डायमेन्शन्स इंचेस मध्ये असले पाहिजेत. If you want to move the tool by 1 inch, so you should use the G20 code. अलग लक्षात. तो G21 कोड जो आहे तो आपण G20 कोड जो आहे तो आपण इंच मोड साठी वापरतो. G20 कोड जो आहे तो आपण इंच मोड साठी वापरतो. And then G21 is used for metric mode. आता हा थोडासा कंट्रोलर बदलल्यानंतर हा G21 कोड थोडा बदलतो बरं का, ते पण मी तुम्हाला पुढे सांगेन पार्ट प्रोग्राम घेताना. Then G28 return to access machine 0. I think in last lecture we have seen the concept of work 0 and machine 0. So machine 0 is floating point. Machine 0 जो आहे हा फ्लोटिंग पॉइंट आहे आणि कुठेही मूव्ह होतो, तो कुठेही आपण त्याला कन्सिडर करू शकतो. सो G28 कोड वी हॅव टू यूज फॉर indicating a machine 0 and that is simply called as a home position in a part program. पार्ट प्रोग्राम मध्ये आपल्याला मशीन 0 ही पोझिशन दाखवण्यासाठी आपल्याला G28 कोड वापरावा लागतो. हे तुमचे सगळे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन संपलेले आहेत आणि आता तुम्हाला टूल बाहेर ठेवायचं आहे मशीन पासून, तर त्याला आपण G28 कोड वापरू शकतो. अँड दॅट पोझिशन विल बी कन्सिडर्ड ॲज अ U0, V0 अँड W0. ते पण आपण पुढे बघूया की हा G28 कोड पार्ट प्रोग्राम मध्ये कसा कोड केला जातो. Then G70 it is called as inch mode program and G71 is called as a metric mode program. Metric mode program म्हणजे काय की हे आपण ज्या डायमेन्शन्स जे आहेत त्या MM मध्ये थोडक्यात घेणार आहोत. We will write a program and we will take a dimension in the format of millimeter. मोस्ट ऑफ द टाइम आपण ते मिलीमीटर मध्येच घेतो, मीटर मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. सो फॉर दॅट पर्पज यू मे यूज G71 कोड. ठीक आहे, तर हा कोड तुम्ही लक्षात ठेवा कारण की आपण जो पार्ट प्रोग्राम लिहिणार आहे त्याच्यामध्ये मेट्रिक मोडच आपण यूज करणार आहोत. पुढे बघूया. What is G90? Absolute coordinate system. So reference the next position from an absolute 0 point which is set once for the entire program. थोडक्यात तुम्हाला सांगू का G90 absolute coordinate reference म्हणजे काय? तुम्ही पूर्ण प्रोग्राम लिहिताना एकच ओरिजिन धरायचं आहे and with respect to that origin you have to define the rest of the parameters. फॉर एक्झाम्पल तुम्ही टूलच्या सुरुवातीला तुम्ही जर 0 असा तुम्ही ओरिजिन घेतला तर तो तुम्हाला कायम इतर डायमेन्शन्स डिफाइन करताना सुद्धा तोच लक्षात घ्यायचा आहे. सो युअर ओरिजिन इज नॉट गोइंग टू व्हेरी, तो व्हेरी होणार नाही. प्रत्येक पॅरामीटर डिफाइन करताना तुम्हाला तोच ओरिजिन घ्यावा लागेल. इट इज सिम्पली कॉल्ड एज अ वर्क 0. Work 0 point will not change in the G90 coordinate system. आपण मला आठवतंय बरं का मागच्या लेक्चर मध्ये आपण एक शिकलोय की व्हॉट इज इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम अँड व्हॉट इज ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम. आता ही ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम आहे की नाही ही जास्त करून लेथ मशीनवरच यूज होते. व्हेअर यू एक्सपेक्ट टर्निंग ऑपरेशन किंवा काही तुम्हाला स्लॉटिंग मशीनवर काम करायचं असतं, स्लॉटिंग मध्ये ही यूज होत असते. G91 इट इज अ इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम. आता ही जी इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम आहे ही मोस्ट ऑफ द टाइम ड्रिलिंग मशीनवर किंवा मिलिंग मशीनवर यूज होते. मोस्ट ऑफ द टाइम इट इज अप्लाइड ऑन ड्रिलिंग ऑपरेशन और मिलिंग ऑपरेशन. कारण की इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये काय होतं
की आधीचा जो कोऑर्डिनेट आहे तो ओरिजिन पकडला जातो. हे तुम्हाला 3 पॉइंटवर ड्रिलिंग करायचं आहे. 3 होल तुम्हाला तिथं क्रिएट करायचे आहेत. तर पहिला होल जेव्हा क्रिएट होतो आणि दुसरा होल तुम्ही जेव्हा क्रिएट करता त्यावेळेस पहिल्या होलची कोऑर्डिनेट हे ओरिजिन म्हणून पकडले जातात. तिसरा होल तुम्हाला क्रिएट करायचा तर दुसऱ्या होलची कोऑर्डिनेट जे आहेत तुम्हाला ओरिजिन म्हणून पकडावे लागतात. सो एव्हरी टाइम युअर ओरिजिन इज गोइंग टू चेंज. इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आधीचे प्रिव्हियस पॉइंट इज कन्सिडर्ड ॲज अ ओरिजिन. लक्षात आलं का? त्यामुळे त्याला इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हटलं जातं. देन G95 पर रिव्हॉल्युशन फीड रेट. G94 फीड रेट mm पर मिनिट. जर तुमच्याकडे फीड रेट जी आहे ती mm पर मिनिट ह्या युनिटमध्ये तुमच्याकडे अवेलेबल असेल सो यू शुड यूज G94 अँड G93 इज यूज फॉर रोटेशनल स्पीड रेंज. म्हणजे तुमच्या स्पिंडलची स्पीड रेंज मिनिमम मॅक्सिमम किती असेल हे डिफाईन करण्यासाठी वापरायचं आहे. व्हॉट इज एम कोड ते थोडं समजून घेऊ आपण. आता पुन्हा एकदा मी रिपीट करतो. काय झालं काय स्क्रीनला. स्क्रीन दिसते का हो तुम्हाला? कारण मला इथे दिसत नाहीये स्क्रीन. एम कोडची स्क्रीन दिसते का? मी प्रेझेंट केली. हा दिसत नाही. तेच म्हणलं प्रेझेंट करून सुद्धा दिसत ना. हा ब्लॅकच दिसते. बरोबर. काय प्रॉब्लेम झाला असं?